नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 31 ऑगस्ट 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे. विश्वावसु नाम संवत्सर आहे. सूर्याचा दक्षिणायन चालू आहे. शरद ऋतू आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र अनुराधा आहे. योग वैधृती आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो विष्टी आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:36 ते 5:17 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 ते 12:51 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी 5:11 ते 6:46 आणि यमगंड काळ दुपारी 12:27 ते 2:01 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्णपणे वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवीबरोबर केंद्रयोग करेल, मंगळाबरोबर लाभयोग करेल आणि शुक्राबरोबर त्रिकोण योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास. मेष राशीच्या 8व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करत आहे. तुमच्या षष्ठातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि पंचमातील रवीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोक्यावर पोहोचतील, मात्र घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील आणि आजच्या दिवशी छोटे मोठे काही अनपेक्षित लाभसुद्धा मिळू शकतील. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. चतुर्थातील रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि तृतीयातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. कामाचा ओळखसुद्धा दांडगा राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी असणार आहात. जी कामं हाती घाल ती पूर्णसुद्धा करून दाखवा. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या सणा चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल आणि तृतीयातील रवीबरोबर हा चंद्र लाभयोग केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे काही त्रास किंवा मानसिक तणाव डोक्यावर काढू शकते. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. मात्र आजच्या दिवशी कुठल्याही नवीन कामाची सुरुवात करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करत आहे. तृतीयातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करत आहे आणि द्वितीयातील रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कामाचा ओळखदान राहील. तुमचा मूड आणि कॉन्फिडन्स अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येईल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. नवीन कामाची सुरुवात तुम्ही आजच्या दिवशी करू शकता. काही नवीन वस्तूची खरेदीसुद्धा होऊ शकेल. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील रवीबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल.
व्ययातील शुक्रबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल आणि द्वितीयातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातील व्यक्तीबरोबरचे नातेसंबंध उत्तम राहतील. घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही छोटे मोठे लाभ सुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींच्या काही इच्छा आकांक्षा आजच्या दिवशी पूर्ण कराव्या लागतील. दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या तृतीय चंद्रासह भ्रमण आहे. लाभातला शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करत आहे. तुमच्याच राशीतील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करेल. व्ययातील रवीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील आणि ते कामं पूर्णसुद्धा होताना दिसतील. बिझी डे तुमचा असणार आहे. याचप्रमाणे ट्रॅव्हलिंगसुद्धा जास्त दिसून येईल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस उत्तम राहील. याचप्रमाणे तुमच्यातला मूड कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी घाईगडबडीचा तरीसुद्धा शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या द्वितीय चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करत आहे. तुमच्या लाभस्थानातील रवीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दशमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले नवनवीन संकल्पना तुमच्या समोर येतील. त्या संदर्भात तुम्हाला काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. याचप्रमाणे नवीन काही गुंतवणूक आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करत आहे. दशमातील रवीबरोबर हा चंद्र केंद्र योग करत आहे. भाग्यातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे तुमचा मूड कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळताना दिसून येतील. मूड कॉन्फिडन्ससुद्धा खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. दिवस तुझ्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या वेळेस्थाना चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तुमच्या भाग्यातील रवीबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल आणि अष्टमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. परंतु त्याच्यामध्ये थोडंफार दिरंगा येईल. त्यामुळे तुमचा मूड हा थोडासा वेगळा दिसून येईल. चिडचिड करण्यापासून थोडासा लांब राहा. भावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. याचप्रमाणे आजच्या दिवशी थोडासा स्ट्रेस मात्र दिसून येईल. छोटे मोठे अनपेक्षित लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करत आहे. सप्तमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोणी करेल आणि अष्टमातील रवीबरोबर हा चंद्र केंद्रित करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी अतिशय चांगल्या प्रकारची दिसून येईल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. आजच्या दिवशी काही चांगले अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यतासुद्धा बऱ्याच प्रमाणात राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 10व्या चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करत आहे. सप्तमातील रवीबरोबर हा चंद्र केंद्र करेल आणि षष्ठातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. तुमचा मूड कॉन्फिडन्स एनर्जी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. याचमुळे तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल. नवीन तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीसुद्धा मिळू शकेल. थोडंफार वैवाहिक जोडीदारावर मानसिक थोडेसे शाब्दिक चकमकी उडू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
पंचमातील शुक्राबरोबर हा चंद्र त्रिकोण करेल, सप्तमातील मंगळाबरोबर हा चंद्र लाभयोग करेल आणि षष्ठातील रवीबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. भाग्याची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. नवीन कामाची सुरुवात करू शकता. आजच्या दिवशी थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध अतिशय उत्तम दिसून येतील. याचप्रमाणे वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंधसुद्धा चांगले राहतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 31 ऑगस्ट 2025 करण्याचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.